लोकलमध्ये चौथी सीट बसण्याच्या वादातून सध्या हत्या झालेली आहे। 16 वर्षीय मुलाकडून 35 वर्षाच्या व्यक्तीची ही हत्या झाल्याचं पाहायला मिळत आहे। वादातून 15 नोव्हेंबरला घाटकोपर स्थानकात चाकूने हे वार झाले। फोटोमुळे पोलिसांना आरोपीची ओळख पटवण्यात यश आलंय। आरोपी सध्या अटकेत आहे। महत्त्वाची आणि धक्कादायक असा हा प्रकार मुंबईमधून आपण पाहू शकतो। लोकलमध्ये चौथी सीट बसण्याच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्रकार घडला। 16 वर्षीय मुलाकडून 35 वर्षाच्या व्यक्तीची ही हत्या झालेली आहे। 15 नोव्हेंबरला हा प्रकार घडला। वादातून 15 नोव्हेंबरला घाटकोपर स्थानकामध्ये चाकूने हे वार झालेले आहेत आणि त्यामध्ये या 35 वर्षीय व्यक्तीची हत्या झाली आहे। फोटोमुळे पोलिसांना आरोपीची ओळख पटवण्यात यश आल्याचं पाहायला मिळते। आरोपी सध्या अटकेत आहे। मुंबईमधला हा प्रकार, मुंबईतल्या लोकलमध्ये हा प्रकार घडलेला आहे। चौथी सीट बसण्याच्या वादातून हा एकंदरीत प्रकार घडला आणि त्यामध्ये एकाची हत्या सुद्धा झाली। 16 वर्षीय मुलाकडून 35 वर्षाच्या व्यक्तीची ही हत्या झाल्याचं पाहायला मिळत आहे। 15 नोव्हेंबरला हा एकंदरीत प्रकार घडला। वादातून घाटकोपर स्थानकामध्ये चाकूनं वार करण्यात आले, ज्यामध्ये 35 वर्षीय व्यक्तीची जागीच ही हत्या झालेली आहे। फोटोमुळे पोलिसांना आरोपीची ओळख पटवण्यात यश आलेलं आहे। आरोपी सध्या अटकेत आहे आणि हा आरोपी 16 वर्षीय असल्याचं पाहायला मिळतंय। 16 वर्षीय मुलाकडून 35 वर्षाच्या व्यक्तीची हत्या झाली। घाटकोपर स्थानकामध्ये हा प्रकार घडलेला आहे। चाकूनं वार करण्यात आले, त्यामध्ये 35 वर्षाच्या व्यक्तीची हत्या झाली। मुंबईमधला हा आपण धक्कादायक असा प्रकार पाहू शकतो। लोकलमध्ये हा प्रकार घडला। घाटकोपर स्थानकामध्ये चाकूनं वार करण्यात आले, ज्यामध्ये 35 वर्षीय व्यक्तीची हत्या झाली आहे। लोकलमध्ये चौथी सीट बसण्याच्या वादातून ही हत्या झाली, त्यामुळे हा वाद झालेला होता, ज्यामध्ये 16 वर्षीय मुलानं 35 वर्षाच्या व्यक्तीची हत्या केलेली आहे। पोलीस खरं तर या संदर्भातला अधिकचा तपास करत होते। फोटोमुळे पोलिसांना आरोपीची ओळख पटवण्यात यश आलेलं आहे आणि आरोपी सध्या पोलिसांच्या अटकेत आहे। 16 वर्षीय मुलाकडून ही हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला। मुंबईमधला हा धक्कादायक असा प्रकार, मुंबईतल्या घाटकोपर स्थानकामध्ये हा प्रकार घडलेला आहे। चाकूनं वार करण्यात आले, ज्यामध्ये 35 वर्षीय व्यक्तीची ही जागीच त्याचा मृत्यू झाला, त्याची हत्या करण्यात आली।